कोकणातल्या आकाशात ढग दाट बसले होते. वारा हळूच नारळाचे झावळे हलवत होता. पाऊस कुठे पडतो कुठे थांबत होता. रात्र पूर्ण तयार होत होती शांतपणे. गाव आपोआप श्वास हळू करत होतं. ही कथा वसंत अशा तरुणाची. तो गावात कधीच आला नव्हता. मातोश्री आजारी म्हणून बोलावलं त्याला. गावात आल्यावर काहीतरी वेगळं वाटलं. लोक जास्त बोलत नव्हते अजिबात. नजरा सावध, आवाज हळू गुजबुजणारे. गावात आनंदाचा विषय चालू होता. कुणाचं तरी लग्न होणार असं सगळे म्हणत होते. पण कुणी वधूचं नाव सांगत नव्हतं. ना कुणी वराची चर्चा करत होतं. फक्त दिवे, तयारी आणि खूप शांतता. ही शांतता सामान्य नव्हती अजिबात. ती जिवंत, जागी, बघत होती. वसंतने काकांना विचारलं सगळी माहिती. काका हळू हसले. हसू त्रासदायक वाटलं. ते म्हणाले शांत, आवाज न हलवता, आज गावात चेढींचं लग्न आहे. वसंतचा श्वास अडकला घशात. तो हसू लागला, मजाक समजून. पण काका मात्र हसले नाही अजिबात. त्यांनी फक्त एक वाक्य सांगितलं, रात होताच सगळी दारं बंद कर, दिवा विझव, आवाज न काढू आणि खिडकीकडे बघू नकोस कधीही. वसंतला सगळं अंधश्रद्धा भासलं. पण गावाचं वातावरण काहीतरी सांगत होतं. रात्र झाली, ढग जमले जड काळे. दिवे गावभर एकसारखे लुकलुकत होते. शेणाच्या चुलीचा धूर हवेत मिसळला. ढोलाचा आवाज दूरवरून येत होता. ढोलाजवळ लग्न होत असल्यासारखा नाद. पण हसण्याचा आवाज कुठेच नव्हता. फक्त ढोल. हळू, जड, जणू मेलेल्या हृदयाचा ठोका. वसंत खोणीत बसून ऐकत होता. खिडकीच्या बाहेर गाव शांत पडलेलं. तेव्हा हळूच पायंजणाचा आवाज आला. नाजूक, पण छातीला कापून जाणारा. छन, छन, छन. तो आवाज रस्त्यावरून येत होता. हळू, घाई न करता, जिवंत सावकाश. वसंतच्या छातीत भीती शिरू लागली. त्याने खिडकीकडे न पाहण्याचा प्रयत्न केला. पण माणूस जिथे न बघावं तिथेच बघतो. त्याने खिडकीच्या कडेतून बाहेर पाहिलं. रस्त्यावर वधू चालत येत होती. लाल साडी, लांब काळे केस जमिनीवर. साडी पावसात भिजलेली नाही अजिबात. जणू पाऊस तिच्या आसपास स्पर्शत नव्हता. तिचा चेहरा झाकलेला नव्हता काही. पण चेहरा मानवी नव्हता अजिबात. डोळे अंगारासारखे जळत, खोल, काळे, ओठ पांढरे, जिवंतपणा नाही शरीरात. ती चालत नव्हती, सरकत होती हळू. आणि तिच्या मागे गावचे पुरुष चालत होते. त्यांचे डोळे रिकामे, चेहरा कोरा. जणू लग्न नाही, एक अर्पण होत होतं. वसंत खिडकीपासून मागे सरकला घाबरून. पायंजणाचा आवाज आता अगदी जवळ. त्याला वाटलं ती त्याच घराकडे येतेय. दाराजवळ पायंजण थांबले अचानक. शांतता इतकी की हृदय ऐकू येई. वसंतचा श्वास इतका जोरात की ओरडल्यासारखा. दारावर हलका ठोका पडला. टन. उघड. तो आवाज कानात आला नाही. तो आवाज डोक्यातून घुमला थेट. वसंत दाराकडे पाहत थिजला. दाराची कडी आपोआप हळूहळू हलू लागली. काकांनी बाहेरून ओरडलं पूर्ण ताकदीने, दाराला हात लागू नको पोरा. ती वधू नाही, चेढीण आहे. तुझा जीव नाही, तुझं जीवन घेईल. पायंजणाचा आवाज आता विकृत झाला. छन, छन, छन. जणू राग आला होता कुणाला. वसंतने डोळे घट्ट मिटले आतून. त्याचा श्वास अडकला, छाती दुखली. अचानक ढोलाचा आवाज थांबला. सगळं पूर्ण निर्वात झालं. कोणीही श्वास घेत नव्हतं असं वाटलं. नंतर आवाज आला फक्त एक. तू मला नाकारलं ना. दारावरच्या कडीने किणकिण केली. पण दार उघडलं नाही. कारण काकांनी बाहेरून मातीचा उंबरठा ठेवला होता. चेढीण दाराजवळ थांबली काही काळ. पायंजणाचा आवाज आता मागे जात होता. हळूहळू, हळूहळू, अंधारात विरत. गावाने सुटकेचा श्वास तोडला. पण वसंतला झोप नाही लागली.
सकाळ झाली. सूर्य पिवळा आळस देत आला. गाव शांत, पण हवेत थोडं रिकाम पण होतं. काका वसंतला म्हणाले, हळू, ती तुला विसरणार नाही आता. ती ज्यांना नाकारतात त्यांना निवडते. आणि चिढीण कधीच एकटी राहत नाही.